महोदय, राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ITI प्राचार्य गट अ व ब या संवर्गातील अनेक पदे दीर्घ काळापासून रिक्त असणे, अनेक पात्र आणि अनुभवी गटनिदेशक हे मागील 10-15 वर्षापासून पदोन्नतीची वाट पाहत असणे आणि पदोन्नती न मिळाल्यामुळे अनेक कर्मचारी निवृत्त होत असणे, राज्यातील ITI गटनिदेशकांना प्राचार्यपदी पदोन्नती देण्यात यावी ही मागणी मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून करीत आहे। राज्यामध्ये CBSE बोर्डाच्या ज्या शाळा सुरू आहेत त्या शाळांमध्ये शासनाने जे पुस्तकं बालभारतीची पुस्तकं वापरण्याच्या संदर्भात बंधनकारक शासन निर्णय निर्गमित केलेले आहे, परंतु कुठल्याही CBSE शाळांमध्ये या ठिकाणी शासनानं जो सिलेबस दिलेला आहे की बालभारतीची पुस्तकं वापरण्याच्या संदर्भामध्ये शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्याचं तंतोतंत पालन होत नाही। खऱ्या अर्थानं या ठिकाणी विद्यार्थ्यांची लूट होत आहे, पालकांची लूट होत आहे। इतर प्रकाशनाची पुस्तकं त्या ठिकाणी घेण्यासाठी त्या पालकांना बंधनकारक केल्या जात आहेत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। मंत्री महोदय। सन्मान्य सुधाकररावजी अडबैले यांनी प्रश्न तसा पाहिला तर वेगळा उपस्थित केला की बाबा त्या खासगी शाळांमधून जे दुकानं विक्रेते यांच्यासोबत संगनमत करून शाळा दुसऱ्या ठिकाणी किंवा स्पेसिफिक दुकानांचं नाव सांगतात की ह्या दुकानातून घ्या, तर याच्याबद्दल आपण वारंवार शासन निर्णय देखील काढलेले आहे। आपला जसा 11 जून 2004चा शासन निर्णय आहे की विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातून खरेदी करण्यासंदर्भात सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल आणि तशा पद्धतीच्या काही शाळांवर आपण त्या ठिकाणी कार्यवाही देखील केलेली आहे। एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण जो उपस्थित केला की हे जे CBSE पॅटर्नचे पुस्तकं आहेत किंवा ICSE पॅटर्नच्या काही स्कूल आहेत त्यांनी देखील बालभारतीनं तयार केलेले पुस्तकं त्या ठिकाणी वापरले पाहिजे। तर आतापर्यंत आपला असा प्रघात आहे की साधारणतः राज्य सरकारच्या म्हणजे आपल्या स्टेट बोर्डाच्या ज्या स्कूल आहेत त्याच्याकरताचं पुस्तकं मटेरियल आपण त्या ठिकाणी तयार करतो, SCRT सिलेबस तयार करते आणि बालभारती ते पुस्तकं तयार करतात, परंतु ही आपली सूचना त्या ठिकाणी चांगली आलेली आहे। लवकरच आपण एक समिती गठीत करून या ठिकाणी CBSEच्या शाळा देखील आणि इतर बोर्डाच्या शाळा देखील बालभारतीच्या मार्फत जेणेकरून त्या ठिकाणी पालकांची फसवणूक होणार नाही। मान्य अडबलेजी बोलून नाही तुम्हाला या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे। वित्त विभागाने ती भरती 31/10/22 नुसार शासन निर्णय बंदीचा शासन निर्णय रद्द केलेला आहे। संच मान्यता 22-23 नुसार जी पद संच मान्यतेत दिलेली आहेत आणि रिक्त आहे ती पदं भरण्याच्या संदर्भात 21/2/2024 ला शासनाने एक पत्र निर्गमित केलं। त्याच्यानंतर 4/4/2025 ला रिक्त पदाच्या 80% पद भरण्याच्या संदर्भात पत्र निर्गमित केलेलं आहे। त्यानुसार ज्या भरत्या झालेल्या आहेत म्हणजे 21 फेब्रुवारी 2024 नुसार आणि 4/4/2025 नुसार भरत्या झाल्या, त्या भरत्याला शिक्षणाधिकाऱ्यांनी मान्यता दिलेली आहे। शालार्थ ID ती प्रकरणं डेप्टी डायरेक्टरकडे पाठवण्यात आलेली आहे, परंतु 28/5/2025 ला शासन निर्णय निर्गमित असताना त्या शासन निर्णयाला डायरेक्टरने स्थगिती दिली आहे 28 मेला आणि 28 मेची स्थगिती उठवण्याच्या संदर्भात म्हात्रे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आयुक्ताकडून प्रस्ताव हा मंत्रालयामध्ये आलेला आहे। 4 कोर्टाचे जजमेंट झालेले आहे। 28 मे 2025 डायरेक्टरचं पत्र रद्द करण्याच्या संदर्भातले जजमेंट झालेले आहे। आमची मागणी असे आहे की 21 फेब्रुवारी 2024 आणि 4/4/2025 नुसार 80% पदभरती ह्या ज्या नियुक्त्या झालेल्या आहेत या नियुक्त्याला आपण शालार्थ ID तात्काळ देण्याच्या संदर्भात आदेश पारित करणार का? यापूर्वी सुद्धा सभागृहात चर्चा झाली, मंत्री महोदयाने स्पष्ट केलेलं होतं की या संदर्भात तपासून आम्ही शालार्थ ID देण्याची कारवाई करतो। आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये ज्युनियर क्लर्क, सिनियर क्लर्क आणि ग्रंथपाल ही पदं एकही अतिरिक्त नाही। 100% त्यांचं समायोजन झालेलं आहे। 100% मंत्री महोदय उभे राहा ना, नियुक्त झालेल्या झालं शालार्थ ID देण्याची कारवाई करणार का? एकच प्रश्न आहे शेवटचा की तुम्ही म्हटलेलं आहे त्याचे आकृती बंद बदलवला आणि क्वालिफिकेशन तुम्ही बदलवता किंवा नवीन RR त्याचे तयार करता,
तर या ठिकाणी पूर्वी झालेल्या नियुक्त्याला हे तुमचे शैक्षणिक पात्रतेचे RR लागू होणार नाही. त्या RRच्या अगोदर ज्या नियुक्त्या झाल्या असेल पूर्वीच्या नियमानुसार 1981च्या नियमानुसार त्याला आपण शालार्थ ID देणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सभापती महोदय, किती तारखा सांगितल्या आणि किती शासन निर्णय झाले नोट करणारा तरी माहिती आहे की नाही माहित नाही. या ठिकाणी तुमच्या कम्प्युटर तुमच्या चिप मध्ये माइंड आ? रजिस्टर सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे याच्यामध्ये सर्व सदस्यांकडून जो आला तो म्हणजे ज्या नियुक्त्यांना त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे त्यांना शालार्थ ID देण्यात आला. हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे निश्चितच विहित मार्गाने ज्या नियुक्त्या झाल्या असतील त्यांना सर्व अटी व शर्तीच्या अधीन राहून तात्काळ आपण त्या ठिकाणी मान्यता ज्या काही झाल्या असतील त्या नंतर 25-26ची संच मान्यता अंतिम झाल्यानंतर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ ID देण्याबाबत त्या संदर्भात देखील आपली कारवाई त्या ठिकाणी चालू आहे. दुसरा एक आपण सांगितलं होतं अल्पसंख्याक शाळेच्या संदर्भातला. अल्पसंख्याक शाळेच्या बाबतीत देखील त्या ठिकाणी 80% भरण्याची तरतूद त्या ठिकाणी देण्यात आली होती, परंतु त्या काळात भरण्यात आल्या नव्हत्या. आता एकंदरीत सर्व पदं आपण एकत्रित करून आणि ह्या अर्थता निश्चित करून आणि त्या अर्थता देखील अधिवेशन संपल्यानंतर 1 महिन्याच्या आतमध्ये आपण ती निश्चित करू, त्याला मान्यता देऊ.